ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. द्वैताचा मथितार्थ. भाग 4. ओव्या आहेत 66 आणि 67. ज्ञानदेव दृष्टांताने गुरु व शिष्य यांचे एकत्व स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, पाहता निरंजनी निदेला, तो निर्विवाद ऐकला, परिचेता चैवविता जाहला, दोन्ही तोची. निरंजनी म्हणजे निर्जन वनात, निदेला म्हणजे झोपला, चेता म्हणजे जागा होणारा, आणि चैवविता म्हणजे जागा करणारा. निर्जन वनात निजलेला तो खरोखरच तिथे एकटाच असल्यामुळं जागा होणारा आणि जागा करणारा हे दोन्ही भाव तो स्वतःच झालेला असतो. पुढे म्हणतात, जे तोची चेता तोची चैववी, तेवी हाची बुझे हाची बुझावी, गुरु शिष्य नांदवी ऐसे निहा. बुझे म्हणजे बोधाने शांत होतो, समाधान पावतो. बुझावी म्हणजे बोधाने शांत करतो. जो जागणारा असतो तो जागवणाराही असतो. तसेच सद्गुरु परमात्माच शिष्य रूपाने स्वरूपाचा बोध घेत असतो आणि गुरु रूपाने आपल्याला स्वरूपाचा बोध देत असतो. अशा प्रकारे बोध्य बोधक दोन्ही भावांचा स्वीकार करून आपल्या स्वरूपात गुरुत्व व शिष्यत्व हे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालवित असतो. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, नातारी निर्जन वना माझी कोणी, एकला झोपोनी जागा झाला, तरी तया जागे कराया लागून, दुजे काय कोण आले तेथे. चेता चैवविता एकला तो साच, संदेह नाहीच येथे जैसा, गुरु शिष्यपणे तैसा उपदेशी, आप आपणासी श्री गुरुच. गुरु व शिष्य यांचे एकत्व स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवांनी सोने लेणे, चंद्र चांदणे, कापूर परिमळ, गुळ गोडी असे चढते वाढते दृष्टांत दिले. बिंब व प्रतिबिंब या दृष्टांताने त्यांनी गुरु शिष्य यांचे भासमान द्वैत सांगितले. पण गुरु व शिष्य यांच्यात दोनपणाचा व्यवहार घडतो, मग त्यांच्यात अद्वैत कसे मानता येईल अशी शंका कोणी उपस्थित केली तर त्याला उत्तर देताना ज्ञानदेव निरंजनी निदेलेले मनुष्याचा दृष्टांत देतात. ज्ञानदेव म्हणतात की एखादा मनुष्य निर्जन वनात झोपला आहे. त्याला उठवायला ना तेथे इतर कोणी मनुष्य, ना पक्ष्यांचा किलबिलाट, कोणीही सजीव प्राणी नाही की जो त्याला उठवू शकेल. आता तो तिथे एकटाच आहे, पण अकस्मात जागा होतो. आता त्याला तिथे कोणी जागवणारा नसल्यामुळे तो स्वतःच झोपणाराही होतो आणि जागवणाराही होतो. दोन्ही भाग त्या एकाच्याच ठिकाणी नांदतात. दोनपणाचा व्यवहार घडण्यासाठी द्वैतच असावे असा काही नियम नाही. हे निरंजनी झोपलेला मनुष्य जागा होतो त्यावरून स्पष्ट होते. तसेच एकमेवाद्वितीय परमात्मा हा आपल्या स्वाभाविक योगनिद्रेत निजलेला आहे. तिथे दुसरे काहीही नाही, परंतु एकोहम बहुस्यम अशा संकल्पाने तो स्वतःच शिवशक्ती गुरु शिष्य अशा रूपाने असतो. परमात्माच जागवणारा आणि जागा होणारा अशा दोन्ही भूमिका निभावतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जो चेता तोची चैववी. निरंजनी झोपलेला मनुष्य हा चेता पण आहे आणि चैवविणारा पण आहे. त्याचप्रमाणे सद्गुरु परमात्मा हा बुझणारा व बुझवणारा आहे. स्वस्वरूपाचा बोध घेणारा व तो बोध देऊन शांत करणारा एकटा सद्गुरु परमात्माच आहे. आपल्याच ठिकाणी बोध्य बोधक असे दोन्ही भाव नांदवतो व गुरु शिष्य असा व्यवहार चालवतो व आत्मानंदाचा सोहळा घडून येतो. ज्ञानदेवांसारख्या ज्ञानी मनुष्यांच्या बाबतीत सर्व सृष्टीत हा आत्मानंदाचा सोहळा घडत असतो. पण जीवाच्या दृष्टीने तर चराचर सृष्टीत विषयानंदाचा सोहळा घडत असलेला दिसून येतो. आनंद हेच परमात्म्याचे स्वरूप असल्यामुळं आनंद प्राप्त करणे हेच प्रत्येक जीवाचे ध्येय राहते. सर्वसामान्य मनुष्य आपला आनंद विषयात शोधत असतात, पण वास्तविक विचार केला की दिसून येते की आनंद हा आपल्या स्थायी होता. तो काही विषयात साठवलेला नव्हता. तो आपल्याच ठिकाणी असलेला आनंद प्राप्त करून देण्यासाठी विषय फक्त निमित्त झालेले आहेत. आता विषयातून प्राप्त होवो किंवा आत्मस्वरूपाच्या ज्ञानातून प्राप्त होवो, आनंद समाधान तर एकरूपच आहे. त्या आनंदात काही दोनपणा नाही आणि तो आनंद स्वतःच्याच ठिकाणी असल्यामुळं विषयांचे निमित्त न होताही प्राप्त होऊ शकतो. आपणच चेता व्हायचे आणि आपणच चैवविता व्हायचे. पण अशा विचाराने मनुष्य आपल्याच ठिकाणी असणारा आनंद प्राप्त करून घेऊ शकत नसल्यामुळं व्यर्थ द्वैत प्रपंचात भोवंडत राहतो. आत्मस्वरूप हे एकच सत्य आहे. त्यामुळे स्वतःचे ज्ञान
त्याला स्वतःकडूनच मिळणार आहे. तेच शिष्य होते आणि तेच गुरुही होते. गुरुच्या रूपाने हेच आत्मरूप समाधान देते व शिष्याच्या रूपाने हेच आत्मरूप समाधान पावते. ज्ञानदेवाने अशा प्रकारे निरंजनी निदेल्या माणसाच्या प्रतिमेने सद्गुरु परमात्मा एक आपल्या स्वतःच्याच ठिकाणी गुरुत्व व शिष्यत्व कसं नांदवतो ते स्पष्ट केलं आहे. गुरु व शिष्य यांच्यात ज्ञानाच्या देवघेवीसारखे अनेक व्यवहार घडत असतात व असे व्यवहार केवळ द्वैतातच घडणे शक्य आहे अशी कोणी शंका घेईल म्हणून ज्ञानदेवाने निरंजनी निजलेल्या मनुष्याची प्रतिमा घेऊन स्पष्ट केले की असा व्यवहार घडण्यासाठी असे द्वैत आवश्यकच आहे असं नाही. असा व्यवहार परमात्म्याच्या एकपणातही घडू शकतो. अर्थातच गुरु व शिष्य यांचे एकत्व समजणे ही फार कठीण गोष्ट आहे. हे कोणाला कळेल ते सांगण्यासाठी ज्ञानदेवाने पुढच्या ओवीत एक अद्भुत कल्पना केली आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन आणि वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.